जाम नको करू. कसं चालतं आमच्याकडे किती पाणी शेवाळ्या. बापूजी थोडा नाराज आहे आपलं. तुमचं नाव काढलं नुकतंच आलं नाही. तर यांचं तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. कसं चाललं? सगळं मजेत ना? सर्व मजेत असेल, कारण हा आमचा पहिला ब्लॉग आहे. आम्ही चाललो आज त्र्यंबकेश्वरला. तर माझ्या मित्रांना शनिवारची सगळ्यांना सुट्टी असती, तर आमचा अचानक असा प्लॅन झाला की जाऊया आपण त्र्यंबकेश्वरला. तर माझे मित्र तिकडे वेट करताय, तर आपण जाऊया. चला भेटूया सगळ्यांना. आदित्य, अण्णा, पियुष आणि अक्षय जाम नको करू हे आमची गँग आहे. तर आम्ही चाललो. हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. तर आलोच आहे मित्रांजवळ मी. दिस इज माय फ्रेंड, दिस इज ऋषिकेश बच्चाव, ओमकार तागड, आदित्य भाऊ जाधव आणि एक आमचे पियुष नाना आणि बॉस अक्षय नाना. दिसले का? ठीक आहे, चला. तर आपण आता जाऊया त्र्यंबकेश्वरला. ऑन द वे. गाड्या भरपूर आहे आमच्याकडे, 3 गाड्या आणि आम्ही 6 जण आहे. आम्ही निघलो आता. चला. तर आम्ही चाललोय, ऑन द वे निघालोय आता. चला. तर आता आम्ही चाललोय ऑन द वे. तर किती वेळ लागेल पोहोचायला सांगता येत नाही. तर आता चाललोच आहे, बघू कधी पोहोचतो. तर आपल्या ब्लॉगला जॉईन राहा, पुढे खूप मजा होणार आहे. आज सगळी पब्लिक आहे, तर आमचे मित्र पण एकदम मस्त आहे. तर बघूया पुढं. चला. तर आमच्या घरापासून त्र्यंबकेश्वर आहे 30 किलोमीटर. तर आम्हाला तरी 15-20 मिनिटं तरी लागेलच. दिसतंय का? दिसतंय का? आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो तो रस्ता नेमकी बंद आहे. काहीतरी कार्यक्रम असल्या कारणामुळे तो बंद आहे. आम्ही चाललो आता दुसऱ्या रस्त्याने. बघू हा रस्ता कोण आहे का रस्ता? खूप मोठा लॉस झालाय आमचा. आहे रस्ता आहे. तर आम्ही आता साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. अरे कॅमेरा सापडला रस्ता. आम्ही लागलो आता हायवेला. त्र्यंबकेश्वर हायवे, त्र्यंबक रोड. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है. आमची सगळी गँग तर माझे टेंगीचे मोठे फॅन आहे. टेंगी बाय का? आम्ही पोचलो आता संदीप फाउंडेशन कॉलेज जवळ. थांबारी ना कुठतरी. कायला शिवाय द्यायला रे? अण्णा असं म्हणतो इथे थांबलो कोण आहे? त्याला बोललो आम्ही तर नाही थांबलो. तो सगळ्यात पहिले गाडी तुमची थांबली इथं, पण गाडी आमची थांबली. त्यालाच काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्या आम्ही थांबलोय. तो आता टाइमपास करतोय. त्याचं असं म्हणणं आहे की आता कोण लवकर पैसे काढायला. मला म्हणलो हे अण्णा तुला काय घ्यायचं? मी तर एकच माणूस करू शकतो, फक्त पियुष नाही. अण्णा म्हणू शकताय. तर मी तर अजून आजच म्हणणार नाही, कारण सध्या बापूजी थोडा नाराज आहे आपल्यावरती. कसं चालतं आमच्याकडे किती पाणी. किती पाणी आहे तुमच्या इथे? पाणी आमच्याकडे पण भरून देतो. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. अक्षय काय करतोय?
कुरकुरे खाते हैं। कभी खाए नहीं होंगे। नहीं आप तुम क्या खा रहे हो? हवा लीची। तो हम खा रहे हैं पाटोड़े, आपने तो कभी खाया नहीं होगा। अन्न तो आप क्या खा रहे हो? शेवाळे रुपया नाही आणि आम्ही चाललोच रंबागला. रुपया बैगन. नाना या ठिकाणी खर्च करत असताना लॉकचं त्यांनी मान खर्च करायला त्यांनी मानता नाही रे. ठीक आहे काय तर पियुष नाना पोरांचं मान ठेवत पैसे पेड करताय. नाही लॉकचा आहे. लॉक आमचा मोठा लॉस झालाय. लॉस काय झाला तर मी नाही सांगू शकत. पोर सांगतो मला काय लॉस झालाय. थंडच नाही मजा नाही आलं नाही ना. तर आमचे 60 रुपये वाया गेले असं वाटतं आम्हाला. अक्षराला प्रॉफिट मध्ये वाटतं. अक्षराचं टोम पण झालं. अक्षय विषाद झाला. आम्ही त्यांच्याकडनं पेपर बोट घेतले. थंड म्हणजे ऊन लागतंय आपण थंड भाजलं त्यात पण विषाद झाला. ते जास्त चिल नव्हतं. चिल म्हणजे चिलचं काही नामून निशांत नव्हतं. तरी काय आता नाहीला जे घेतले पैसे खर्च केले तर कोरोना प्यावं लागतंय. ठीक आहे. तर मित्रांनो फोन रसाचा कॉल आलता फोन ऑफिशियलचा. तर तो म्हटला मला सांगितलं नाही त्याला आता आलाय राग. तर मग त्याला आम्ही सांगितलं नाही कारण तो कामा होता त्याच्यामुळे आम्हाला त्याला सांगता आलं नाही. आमचा अचानक प्लॅन झाला त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय. जाताना त्याला आपण भेटू. त्याचं पवनचा कॉल आलता रसा आता पवनला सांगितलं नाही म्हणे. तर मित्रांनो आमचं इथून आता सगळं झालंय. यांचं काहीतरी जुगाड चालू आहे. तर आता मी होतोय आपल्या जनावरवरती स्वार. झालं नाही लय मोठा प्रेम भंगी. गाड्यांची डायरेक्ट रेसिंग लावली. रेसिंग कोण पुढे जातं कोण पुढे जातं. सगळेच हात जोमात आहे गाडी चालवण्याबद्दल. सगळ्यांना जोश येते जोश. आजचं वातावरण म्हणजे एकदम भारी झालंय. नाशिकचं आजचं वातावरण एकदम मस्त झालंय. ढगाळ बिगळ ऊन वगैरे काहीच नाही. ऊनचं नाव काढलं ऊनच आलं नाही. 5 मिनिट आम्ही तिकडे पोहोचतोय. तर भेटूया त्र्यंबकेश्वरला. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय त्र्यंबकेश्वरला. तर आदित्य ऋषिकेश बच्चाव आणि अण्णा हे गेले गाडी पार्क करायला. ते गाडी पार्क करायला गेले तोपर्यंत आमचा वेट करतोय. खूप कवचे गेले अजून आलेले नाही. तेज हो रहा है. तुझ्या एवढं हँडसम कोण नाही रे. तर त्र्यंबकमध्ये माझा एक मित्र राहतो समीर घोटे नावाचा. तो आता आम्हाला मंदिरात दर्शन करायला घेऊन जाणार आहे. यांचं मिशन झालंय फेल. गाडी लावायला गेले त्यांना तिकडे गाडी लावून दिलेली नाहीये. हे बघा रिटर्न आले तोंड घेऊन. काय झालं रे? पार्किंग लावू देत नव्हता. पार्किंग मध्ये फोन बिल केला नाही का त्यांनी. मग मी फुल रेस बीस देऊन स्लिपा बिपा मारून निघून डायरेक्ट क्रॉस गेले का तुला डायरेक्ट? राहिलंच काय हे कुठे गेले? यांचा जर खूप मोठा पचका झालेला आहे. आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आज पहिल्यांदा आलेलो. का बरं काय झालं बॉस? लोकांना गाड्या लावत देत नाही लोक. त्यामुळे आपल्या भाईंना फोन लावतो. कोणाला फोन लावायचा आहे? मी तिथे समीरला फोन लावा आता. हा समीर भाऊ कुठे? हा आलोय ना. इथे ते उत्तर महाद्वार आहे ना. हा तिथे. हा बरी हा ये. तर गाईज अण्णा म्हणते मला कलाकंद खायचं आहे. कलाकंद एकदम गोड गोड. तुला कोण घेऊन देतोय? नाही आहे ना भाऊ. रोज की वचव दिल नाही घेऊन. अरे मग
नाही घेऊन देणार मग पार्टनर नाही तुझं आहे, पण मग तो आज मला धोका दिल्यासारखं वागत आहे. कोण दगा. जागा दिला दगा दिला. मेरा यार ड्रायव्हर कोठे म्हणे इथे इथे गाड्या लागले म्हणे कोण होतं आपली गाडी आली काय झालंय लॉस LOSS LOSS. तो पण कॉलेजला असताना तुम्ही गेल्यावरती कोण रसा मस्त गुट्टू बसला शांत एकदम कावर आज कावर अरे मग पाहूया तुला माहित नाही का बोलणार आहे की नाही तीनदा बोलतो म्हणे बोलणार आहे की नाही तुम्ही सगळे नकली सगळे खसत्यावर काय आपण कसला गाऊ नाही तर नाही आपण माझं काय म्हणणं माहिती का तर मित्रांनो LOSS झालेलं आहे परत. काय झालेलं आहे तर व्हिडिओ चालू केलेला लॉस. तर आम्ही वाट बघून खूप थकलो आता. तर आता बॉसला परत एक फोन लावूया काय म्हणतो बघूया. समीर येतोय का समीर फोन लावला ठीक आहे. तर आदित्य भाऊ जाधवने एकदम आपलं काम सोपं केलंय आणि फोन लावून दिला त्याला. तर आमचा मित्र आलेला गाडी एवढा लांब आलेला आहे बघा तुम्ही कसा येऊ राहिला तो. आणि नाशिकवरून पाय कोण आलेलं आहे नाशिकवरून. VIP तर गाडी वगैरे पार्किंग केलेली का तुम्ही गाडी वगैरे पार्किंग झाली आहे. आता आपण चालू मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये दर्शन बिर्शन दिंडीवरून आलेलं. आमचं आज दर्शन होत आहे. तर गाईस मध्ये एंट्री केलेली आहे. फायनली आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर आता आम्ही काढतो बुट वगैरे काढतो इथे. जेवण करून घेऊ. तर आता आम्ही चाललोय मित्रांनो दर्शन करायला. अरे मग आपण आपल्या वाचले चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरी देवबा विठ्ठल. एंट्री करून देत आहे दर्शन आणि बोलणार तेवढं तू आधी असं चाललंय. अरे मी इकडे बघतोय आता बोलणार इथपर्यंत गेलो फक्त. तर मित्रांनो का त्र्यंबकेश्वर इथं मध्ये एंट्री मारतो जात आहे मंदिरामध्ये. तर तिथे आहे ना आपल्याला मध्ये कॅमेरा चालू राहू शकत नाही. त्या कारणास्तव आपण कॅमेरा बंद करतोय. दर्शन करून आलो आपण नेमकी परत बाहेर येऊ परत कॅमेरा चालू करू आणि ब्लॉग कंटिन्यू. कलाकंद तिकडून आल्यावरती कलाकंद पण खायचं आहे. तुला काय खायचं मला सगळ्यात पहिले पाणी प्यायचं आणि तुला काय करायचंय पाणी संपलंय पाणी नाही आपण परत पाणी इकडे पाण्याची कमी. तर भेटूया दर्शन करून आल्यावरती ब्लॉग मेक ऍड राहा. फायनली आमचं दर्शन झालंय. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. तर आता आम्ही चाललोय दर्शन करून बाहेर. खूप भारी असं दर्शन झालंय आमचं. आम्ही जेव्हा पण काय म्हणतो आता स्नॅपचॅटवर भेटली आहे. हा ऋषिकेश भाऊ पण स्नॅप किंग आधी जे किंग. तिकडनं बोटं भारी तिकडे बोट तिकडं फ्लॅश येतोय तिकडे बोटं भारी येतील. कोणाला तुला तिकडे जावं तिकडच. अरे मग काका माझ्यावर फोटोशूट करताय गँग हे बघा आपले ब्लॉग करताना आदित्य भाऊनी पण आपलं युट्यूबवर चॅनल खोललेलं आहे. तर त्यांच्या पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि काय करा अजून लाईक कमेंट शेअर. आपल्या पण चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं नेहमीचा डायलॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं आधी तर आपण आता इथं फोटोशूट करू. मी आता चिल्ले पिल्ले फोटो काढतो. एकदम भारी वाटतंय. चिल्ले पिल्ले सुद्धा माझे फॅन आहेत. तर चला आता आपण पब्लिक फोटोशूट करते त्यांच्या
त्यांच्यासोबत थोडं ऍड करून फोटोशूट आपण थोडे थोडे फोटो काढून घेऊ. इकडनं फोटो आदित्यचं असं म्हणणं आहे की असं या बाजूला गेलं ना तर फोटो भारी येतात. आपण त्या बाजूला जाऊ. आधीच्या बाजूला आता फोटो काढतो मी. आधीला पण फोटो काढता येणार नाही. तर तुम्हाला कसं वाटतं फोटो 3x मध्ये झूम करून परत 3x मध्ये काढतो. 3x मध्ये तर भावांनो हा आला आहे पुण्यावरून खास पुण्यावरून आलाय. पुण्यावरून आलेला आहे खास. पुण्यावरून त्र्यंबकेश्वर दर्शनला. तर बाकीची गँग इथं आहे. हा आमचा मित्र आहे भावांनो. भाऊ तुझं नाव रे? समीर. समीर भाऊ राहणार इथंच ना? भाऊ शेवटी नाशिक आहे. मग काय म्हणता तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला इथं? तर मला तर काही ऊन लागतंय सध्या. आमच्या गावाकडे एवढं ऊन नसतं. पण हे तुमचं गाव थोडी आहे. हा ना मग. त्याला माहिती नाही नाशिक आहे असं. नाशिक. हे आले कुठून भाऊ. कुठे आले कृष्णाला असं वाटतंय. मी काल गॉगल घेतला ना, तो म्हणते मला गॉगल फोटो काढला. तर बघूया त्यांना गॉगल काय दिसत. एकदम मस्त दिसतंय. पोलीस काकांमुळे पण इथं भरपूर सिक्युरिटी तर ऋषिकेश भाऊ बच्चावचा यांचा फोटो काढला आदित्य भाऊनी. तर त्यांचे इमोशन कसे बघू आपण, त्यांची रिॲक्शन काय. भाऊ तू बिना कॅसाचा हँडसम आहे. तुझ्या टाकल्यावर पोरी मारता याला काय माहिती. काय रे मम्मी, टाकल्यावर पोरी मारता याला काय माहिती. त्याला काय माहिती काय. अरे कॉलेज मध्ये म्हणतो कोणाला ते जमत नाही, ते मला जमतं. मी आता ऋषिकेश भाऊचा फोटो काढतो, बघूया त्याचे रिॲक्शन. मी फोटो काढल्यावरती त्यांचं रिॲक्शन का असतं ते पण बघूया. कुठे गेलाय ओंकार यांना ऋषिकेश बच्चा यांचा फोटो काढायचा अँगल भेटलाय ते बघू शकता. तर गाईस मी तो फोटो काढले आहे, बघू आता रिॲक्शन काय व्हायचे. कमॉन दाखव ना ते. ठीक आहे ओके म्हणजे मग ते झाला फोटो काढून. फोटो तर काढलाय मी. काहीच आता मी नाही काढू शकत फोटो. म्हणजे काढणार फोटो रे काढते तुम्हाला रे सांगायला. तर गाईस तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो ओमकार तिंबडे यांचा. तिंबडे फोटोग्राफर बनलोय मला. करा दामरे. तर जर कोणाला त्र्यंबकला आलं दर्शन करत असेल तर भाऊंचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्याला मेसेज करा. भाऊ काय प्रॉब्लेम काय तुझा? अरे ती व्हीआयपी कशी आहे ते बघू राहिलो. जे आपल्याला भविष्यात झालं. तर गाईस तर भविष्यामध्ये याला VIP बनायचं आहे. VIP असं बनायचं आहे म्हणून बघता येते. ठीक आहे, एक दिवस तू हे कार मध्ये आले, तू विमानात येशील भाऊ इथं. होईल दिवस तुझा उद्याचा. आता मी फोटो काढतो. या नंबर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करा. ऋषी फोटोग्राफी. तर गाईज तुम्हाला जर आमचा ब्लॉग जर चांगला वाटला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, करून टाका. कॅमेरा. तर गाईज आम्हाला आहे ना ग्रुप फोटो काढायचा होता. तर याला म्हटलं कोणतरी बोललो. त्याला बोलला. त्यांनी आपल्याला बोलवतो फोटो काढायला. मला मी पण त्यांना बोलवणार आहे. आता फोटो त्यांना बोलवतो फोटो काढायला. काढायला. मला फोटो काढायचा. फोटो काढ ना. गाईज मिशन सक्सेसफुल, जिंकलो आम्ही. आमच्या भाऊला एक्स मध्ये काढायचं आहे ना. तर काय आमचं फोटोशूट झालेलं आहे. तर भाऊने आमचं फोटो बिटो काढलाय. भाऊ एकदम मोठा धन्यवाद आमचा फोटो काढल्याबद्दल. आम्ही पण तुमचा काढला आहे. काय विषय नाही.
जय श्रीराम. तर यांचा सत्कार थांबा आता मी असं माहिती कसं वाढले का नाही फोटोशूट झाले. आपण भेटूया नंतर. करतो मी थोड्या वेळ बंद. आमचं इथलं दर्शन वगैरे एकदम मस्त झाले. पब्लिक तुम्हाला दर्शन वगैरे कसं झालं, कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी वाटतंय. एकदम मस्त दर्शन झाले. तर आता आमचं इथं फोटो वगैरे सर्व काढून झाले. आता आम्ही चाललोय आमच्या घराच्या रस्त्याकडे. भाऊंला एकदम सगळ्यात मोठं धन्यवाद भाऊंला. भाऊंमुळे एकदम मस्त दर्शन झाले. तर नेक्स्ट टाइम आल्यावर तुम्हाला नंबर देतो मी, फोन करायला याला फोन करा. तर आता आपण जाऊया बाहेर. चला. कृषावरती जायचं का? नाही ना, इकडे तर तलाव आहे तिकडे. मासे आहेत, मासे नाही का? हा पाहिले ते लहानपणी पाहिले तुम्ही ते. लहानपणी आता ते मोठे झाले असेल ना ते. आपल्या वयाचे झाले. तर काहीच आम्ही चाललो आता घरच्या रस्त्याला गाड्या आणायला. खूप गर्दी लवकर गर्दी. टिळा वगैरे पण लावला आहे. ते बाबा मला बोलले आशीर्वाद घे. स्टाईल न्यू स्टाईल आहे. मार्केटला न्यू स्टाईल आली. तर समीर भाऊ आपल्याला चहा प्यायला घेऊन चालला मार्केट मध्ये. तर काहीच ऋषिकेश भाऊ नवीन स्टाईल आली आहे. तर अण्णा असं म्हणतोय तो ट्रेंड मार्केटला चालला पाहिजे आणि चालणार पुढे तो मार्केटला आलाच पाहिजे लवकर. काय लवकर ट्रेंड? कोणाचा ट्रेंड आहे? बाबाचा. चहा तू डायरेक्ट कसं करतो? आपल्याला आता चहा पिऊन आपण घरी जाऊ. दुसऱ्या तो माग कोण बाई? तर समीर भाऊ मी घेतो आता निरोप. येतो नेक्स्ट टाइम तुला कॉल करतो. आपल्याकडे 3 जनावर आहे आरोम पाय नावाचे. एक इकडे, एक आदित्यकडे, एक अक्षय भाऊ गाडेकर काय, आणि एक बच्चाव रायडर. चला. हो समीर भाऊ येऊ का? चला. तो हम चला रहे गाड़ी, आपने तो कभी चला ही नहीं. मुंबई आपके चला रहे आमच्याकडं 3 आरोन पाय. अण्णा किती आरोन पाय आपल्याकडं? 3. खत्म. बाय बाय. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग? कसं वाटणार? चांगलाच वाटणार रे. रायडर अण्णाने 2 दाखवले. अण्णा हसले. आणि पब्लिक आता आपल्याला मग कसं आहे. तर आम्ही आता त्र्यंबकवरून घरी चाललोय गाईज. ब्लॉग लवकरच अपलोड होणार आहे. सबस्क्राईब करा ओम्याच्या भाषेत. लाईक, कमेंट, फॉलो सगळं काही द्या आणि खूप खूप प्रेम दाखवा तुमचं. तर फायनली आमचा त्र्यंबकेश्वरचा सफर संपत येतोय. आता आम्ही घरी गेल्यावर जाणार आहे आणि ब्लॉग एंड करणार आहे. तर गाईज ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. सर्व सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं चॅनेलला जास्तीत जणांनी शेअर करा, कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भाषेत, वैयक्तिक भाषेत म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर काहीच फायनली आमचा आजचा दिवस एकदम मस्त गेलेला आहे. आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आम्हाला खूप भारी वाटतंय.
तर गाईज तुम्ही या माझ्या ब्लॉगला जर चांगला सपोर्ट केला तर तुमच्यासाठी मी अशी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहील. तर मित्रांनो तुम्हाला आजचा दिवस कसा गेला, कसं वाटतंय? पांडुरंगा पांडुरंगा. तर माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.